नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SK इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, यूट्यूबच्या थंबनेलवरून समजलं असेल की आपला आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे. कारण जसं तुम्ही बघत असाल की आता हा जो आपला दिवाळीचा सण असतो, दिवाळीच्या सणामध्ये आपण भरपूर खरेदी करतो. आता त्या खरेदीमध्ये आता जसं की शेअरची खरेदी केली जाते, त्याच्यानंतर काही लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही लोक शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही लोक रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करण्याचा प्रकार वेगवेगळा असतो. आता दिवाळीमध्ये इन्व्हेस्टमेंट का केली जाते, तर लक्षात ठेवा, दिवाळीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं कारण असतं ते म्हणजे लक्ष्मीपूजन. ठीक आहे, जसं की दिवाळीमध्ये काय केलं जातं, लक्ष्मीपूजन केलं जाते. म्हणजे आपल्या इकडच्या लोकांचा म्हणजे आपल्या भारतीयांचा हा खूप मोठा सण असतो आणि या सणामध्ये आपण काय करतो, लक्ष्मीचं पूजन करतो आणि नवीन ठिकाणी लक्ष्मीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. ठीक आहे, तर आता जसं की शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे शेअर्स असतात. परंतु दिवाळीमध्ये कोणते शेअर्स वाढले जातात किंवा दिवाळीमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून आपण चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो, तर आपण या व्हिडिओमध्ये बघत आहे. ठीक आहे, जसं की आता तुम्ही स्क्रीनमध्ये बघत असाल की दिवाळीत आपण कोणत्या कंपन्यांना फायदा होणार आहे. आणि आता आपण दिवाळीमध्ये खरेदी करतो. ठीक आहे, आपण खरेदी कशामध्ये करतो, जसं की आपण कपडे खरेदी करतो, नवीन वस्तूंची खरेदी करतो, फराळाचे पदार्थ बनवतो. ठीक आहे, आता हे सगळं कोणत्या तरी कंपनीचे प्रोडक्ट असतात. समजलं, म्हणजे कोणत्या ज्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत त्या कंपनी, जसं आपण सगळ्या गोष्टी खरेदी करतोय तसेच सगळे लोक खरेदी करतात. त्याच्यामुळे त्या कंपन्यांची सेल्स वाढते. सेल्स वाढलं की त्यांचं नेट प्रॉफिट वाढतं. नेट प्रॉफिट वाढलं की त्याचे जे काही शेअर होल्डर असतात त्यांना त्याचा फायदा होत असतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तर जे आपण प्रोडक्ट खरेदी करणार आहे त्याचाच कंपन्यांना फायदा होणार आहे आणि आपण त्याच कंपन्या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, आता दिवाळीमध्ये कोणत्या कंपन्यांना फायदा होणार आहेत त्याच्या आधी आपण बघू ते म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग काय. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला दिवाळीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, ठीक आहे, आता दिवाळीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणजे त्यावेळेस तर सुट्ट्या असते. ठीक आहे, कारण दिवाळीचे जे 2-3 दिवस असतात त्या 2-3 दिवसामध्ये मार्केटला सुट्ट्या असते. मग तुम्ही म्हणाल की मग आपण ट्रेडिंग कसं करणार, तर लक्षात ठेवा, गेल्या काही दशकांपासून शेअर मार्केटमध्ये आता जसं की सगळीकडे लोक सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, परंतु शेअर मार्केटमध्ये जर त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मार्केट तर बंद असतं. ठीक आहे, म्हणजे ही गोष्ट आता शेअर्स खरेदी करणं म्हणजे हे पण लक्ष्मीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं आहे. ठीक आहे, आपण लक्ष्मी विकत घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळं काय, तर हे पण लक्ष्मीपूजनचं एक उदाहरण आहे. त्याच्यामुळे काय केलं जातं, तर हेच गोष्ट सेबीने लक्षात घेतली गेली आणि जे काही एक्सचेंज आहेत NSE आणि BSE ह्यांच्या ज्यावेळेस गोष्ट लक्षात आली त्यावेळेस काही दशकांपासून एक मार्केटमध्ये प्रथा पडल्या गेली. ठीक आहे, ती प्रथा म्हणजे काय, दिवाळीच्या दिवशी मार्केट ओपन असतं. ठीक आहे, 1 तास मार्केट काय ठेवलं जातं, ओपन ठेवलं जातं. आता हे मार्केट का ओपन ठेवलं जातो, कारण लोकांना चांगल्या शेअर्सची खरेदी केली पाहिजे लोकांनी, त्यासाठी हे ओपन ठेवलं जाते. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल की मुहूर्त ट्रेडिंग, आता तुम्हाला मुहूर्त ट्रेडिंग समजलं असेल. मुहूर्त ट्रेडिंग मध्ये काय केलं जातं, 1 तास तुम्हाला मार्केट ओपन केलं जातं ज्यामध्ये तुम्ही शेअरची खरेदी विक्री करू शकता. ठीक आहे, ह्या वर्षीचं मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे, 12 नोव्हेंबर 2023 या दिवशी संध्याकाळी किती वाजता, 6 वाजता. आता त्याचं टाइम टेबल कसं असतं, तर लक्षात ठेवा, मुहूर्त ट्रेडिंगमध्ये 6 वाजता करेक्ट संध्याकाळी प्री ओपन चालू होतं मार्केट, जे की 6:08 प्री ओपनिंग असतं. ठीक आहे, आणि मुहूर्त ट्रेडिंग स्टार्ट कधी होतं, 6:15 ते 7:15. ठीक आहे, म्हणजे 1 तास मार्केट ओपन ठेवलं जातं ज्यामध्ये आपल्याला शेअरची खरेदी विक्री केली जाते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पोस्ट क्लोजन सेशन कधी असतो, 7:30 वाजल्यापासून ते 7:38 आणि मार्केट क्लोज किती वाजता, 7:40 मार्केट क्लोज होऊन जातं. ठीक आहे, पण आपल्याला शेअर्स खरेदी करायचं टायमिंग काय असतं, 6:15 ते 7:15 या 1 तासामध्ये आपण दिवाळीच्या दिवशी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर ते कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर तेच आपण काय करणार आहे, हे असणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. दिवाळीमध्ये सगळ्यांचा कल कोणत्या गोष्टीत असतो, आता दिवाळी दसरा असेल, लोकांचा कल काय असतो, 2 व्हीलर कंपन्या असतात, 4 व्हीलर कंपन्या, म्हणजेच काय, ऑटो सेक्टरमध्ये आपण जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. समजलं, आता ऑटो सेक्टरमध्ये खरेदी करण्यामागचं कारण काय, कारण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विक्री पाहायला मिळू शकते. म्हणजेच काय, लोक 4 व्हीलर खरेदी करतात कारण मुहूर्त असतो, त्याच्यानंतर 2 व्हीलर खरेदी करतात, त्याच्यानंतर 2 व्हीलर कंपन्यांचे ॲक्सेसरीज असतात, 4 व्हीलर कंपन्यांचे ॲक्सेसरीज असतात. ह्यामध्ये लोक चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यामुळं काय, दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात उलाढाल होत असेल तर ती ऑटो सेक्टरमध्ये होते. जसं की शेतकरी काय करतात, नवीन ट्रॅक्टर खरेदी करतात, ट्रॅक्टरचे अवजारं खरेदी करतात. त्याच्यानंतर जे कमर्शियल व्हेकल असतात त्याच्यामध्ये ट्रक असते, आयशर, ह्या ज्या मोठे मोठे ट्रक असतात त्यामध्ये पण खरेदी चांगल्या पद्धतीने बघायला मिळते आणि लोक मुहूर्तावरच ह्या गोष्टी खरेदी करतात. ठीक आहे, कारण दिवाळी हा जो मुहूर्त आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात खरेदी पाहायला आपल्याला मिळू शकते. ओके, आता त्यामध्ये कोणत्या कंपन्या असतात ऑटो सेक्टरमधल्या, तर जसं की 2 व्हीलरमध्ये जर आपण पाहायला गेलं, ठीक आहे,
तर टू व्हीलरमध्ये कोणत्या कंपन्या असतात हो? हिरो मोटो असेल, TVS असेल, आयशर मोटर असेल, ठीक आहे. हिरो मोटो म्हणजे काय, हिरो होंडा वगैरे तुम्हाला माहीत असेल, त्यांचे प्रोडक्ट ते आहेत. सो त्या कंपन्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आणि फोर व्हीलरमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणती, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स, ह्या ज्या कंपन्या असतात ह्यांना चांगल्या पद्धतीने प्रॉफिटचे चान्सेस असतात, ठीक आहे. आणि ह्याच कंपन्या जास्त प्रमाणात काय करतात, ग्रोथ करतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऑटो सेक्टरमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यामधल्या कंपन्या फोर व्हीलरमध्ये मारुती सुझुकी आहेत, टाटा मोटर्स आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने सर्व कंपन्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं आता स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असतील बघा कोणत्या कोणत्या कंपन्या ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या. आपण इथं काय टॉप 10च्या कंपन्या दिल्या आहेत ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या, ठीक आहे. ज्यामध्ये कमी रिस्क असते आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते. त्यामध्ये कंपन्या कोणत्या येतो, ते ऑटो सेक्टरमध्ये एक नंबरला येते मारुती सुझुकी, त्याच्यानंतर टाटा मोटर्स, त्याच्यानंतर कोणती महिंद्रा अँड महिंद्रा असेल, बजाज ऑटो असेल, आयशर मोटर असेल. आता ह्या प्रत्येक कंपन्याबद्दल तुम्ही आधी माहिती घ्या. त्याच्यानंतर 6 नंबरला मदरसन सुमी कंपनी, ठीक आहे. आता मदरसन सुमी कंपनी काय करते हो, फोर व्हीलरच्या कंपन्या आहेत त्यांचं ॲक्सेसरीज म्हणजे जे काही पार्ट वगैरे आहेत ते बनवण्याचं काम करते, समजलं. त्याच्यामध्येच बालकृष्ण इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर बुश असेल आणि अशोक लेलंड असेल. आता ह्या ज्या प्रत्येक कंपन्या आहेत ना, ह्या प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टर म्हणजे वेगवेगळ्या व्हेकल तयार करतात. मारुती सुझुकी प्रायव्हेट कार्स असते, टाटा मोटर्स लक्झरियस कार्स आहेत, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कोणत्या कमर्शियल व्हेकल आहेत, बजाज ऑटो टू व्हीलर आहे, आयशर मोटार फोर कमर्शियल व्हेकल, मदरसन सुमी कंपनी कोणती ऑटोमोबाईल ॲक्सेसरीज बनवते, हिरो मोटो टू व्हीलर कंपनी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बाळकृष्ण इंडस्ट्रीज टायर्स वगैरे बनवते, समजलं. म्हणजे ही प्रत्येक कंपनी वेगळं प्रॉडक्ट बनवते, म्हणून ह्यापैकी तुम्ही कोणत्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, समजलं. सो ऑटो सेक्टर नंतर आपलं पुढचं कोणतं आहे, त्याच्यानंतरचं सेक्टर ते म्हणजे क्लोथिंग सेक्टर, ठीक आहे. आता क्लोथिंग म्हणजे काय, टेक्स्टाईल सेक्टर. आता टेक्स्टाईल म्हणजे काय, जसं की आता दिवाळी आणि दसरा असेल, ह्या सणामध्ये काय होतं, कपड्यांची जास्त प्रमाणात खरेदी विक्री होते, ठीक आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रातल्या कंपन्यांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करा. आता ह्यामध्ये कोणत्या कंपन्या येणार हो, तर ट्रेंट असेल, व्ही मार्ट असेल, त्याच्यानंतर शॉपर स्टॉप असेल, त्याच्यानंतर आदित्य बिर्लाची फॅशन रिटेलर लिमिटेड असेल, ठीक आहे, ABFRL, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट बघायला मिळून जातं, ठीक आहे. आणि ह्या सोडून कोणत्या कंपन्या आहेत, ट्रिडंट लिमिटेड, ही पण कोणती टेक्स्टाईलमधली कंपनी आहे. त्याच्यानंतर लक्स इंडस्ट्री म्हणजे इनरवेअर वगैरे लक्स इंडस्ट्रीज बनवते. त्याच्यानंतर काय, वेलस्पून इंडिया असेल, वर्धमान टेक्स्टाईल असेल, संगम इंडिया असेल, नितीन स्निपर्स असतील, त्याच्यानंतर द रेमंड ऑर्गनायझेशन असेल. म्हणजे ह्या कंपन्या काय करतात, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधल्या ह्या कंपन्या आहेत, जे की यामध्ये जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट बघायला मिळू शकतं. कारण भारतीयांमध्ये कसं आहे की दिवाळी हा सण मोठा असल्यामुळं प्रत्येकाच्या घरी नवीन खरेदी विक्री होतच असते, नवीन खरेदी कपड्यांची होतच असते. आणि दिवाळीमध्ये ह्या असणाऱ्या शेअर्समध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ पाहायला मिळू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतरचे पुढची कोणत्या असतील सेक्टर, त्याच्यानंतरचं ते म्हणजे गोल्ड आणि ज्वेलरी. लक्षात ठेवा, दिवाळी सणामध्ये आपण काय करतो, नवीन लक्ष्मीची खरेदी करतो, ठीक आहे. मग सगळ्यात जास्त महिलांची पसंती कुणाकडे असते, तर सोन्यामध्ये, डायमंड असेल, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते, ठीक आहे. आता जसं की युद्ध चालू आहे, तुम्ही बघत असाल की इस्रायल आणि पॅलेस्टाईन ह्या दोन देशाचं युद्ध चालू आहे, ठीक आहे. आता ह्या युद्धामध्ये सोन्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळत असेल. म्हणजे सोन्याच्या किमती जवळ 24 कॅरेट सोनं हे 62,000च्या आसपास किंवा 61,000च्या आसपास आता चालू आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, आणि अजून म्हटलं जातं की दिवाळीमध्ये काय चांगल्या पद्धतीने सोन्याचे रेट वाढू शकतात. म्हणजे तुम्ही जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा सोन्याच्या रिलेटेड ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते शेअर्स चांगल्या पद्धतीने ग्रोथ व्हायला सुरुवात होते, ठीक आहे. आणि सोनं म्हणजे काय, जास्त लिक्विडिटी असणारं प्रॉडक्ट आहे. म्हणजे असं कधी झालंय का, तुम्ही सोनं खरेदी करायला गेलाय, सोनं विकण्यासाठी गेलाय, तुम्हाला खरेदीच कोण करत नाही, असं कधी होत नाही. म्हणजेच काय, सोन्यामध्ये जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होत असते आणि ह्याचा फायदा त्या कंपन्यांना डेफिनेटली होतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आता आपण इथं काय कोणत्याही प्रकारच्या शेअर्समध्ये रिकमेंड करत नाही. लक्षात ठेवा, हे कसे शेअर्स आहेत, आपण सगळे टॉपचे शेअर्स सांगतोय ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय, ठीक आहे. तुम्ही या प्रत्येकाचं फंडामेंटल अनालिसिस करा आणि मगच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आता गोल्ड रिलेटेड कोणत्या कंपन्या असतात, जसं की टायटन कंपनी, ठीक आहे. टायटन कंपनी गोल्ड रिलेटेड प्रॉडक्ट बनवते, ठीक आहे. त्याच्यामध्ये नेकलेस असेल, अंगठ्या असतील, सर्व प्रकारचे गोल्डचे प्रॉडक्ट टायटन कंपनी बनवते. त्याच्यानंतर कोणतं, मुथूट फायनान्स. आता मुथूट फायनान्स काय करते, सोन्यावर तुम्हाला कर्ज देते, ठीक आहे. सो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण फायदा असतो. त्याच्यानंतर राजेश एक्सपोर्ट असेल, मनप्पुरम गोल्ड लोन असेल, ठीक आहे, मनप्पुरम फायनान्स लिमिटेड, त्याच्यानंतर वैभव ग्लोबल, कल्याण ज्वेलर्स, समजलं. अशा ज्या मोठ्या कंपन्या असतात ह्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ पाहायला मिळू शकते येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये,
त्याच्यामुळं आपण मुहूर्त ट्रेडिंग दिवशी या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजेच काय, तुम्ही गोल्डमध्ये आता समजा तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल, तुम्ही डायरेक्टली आता 5,000चं सोनं खरेदी करू शकतो का हो? जर खरेदी करायला गेला तर त्यामध्ये टॅक्सेस वगैरे लागणार. त्यापेक्षा तुम्ही काय करा, तुमच्या असणाऱ्या डीमॅट अकाउंटमध्ये डायरेक्ट त्या असणाऱ्या बनवणाऱ्या कंपनीचं शेअर्स खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये आणि कमी गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. समजलं. आता ह्या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी काय लागतं, डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. समजलं. आता जर समजा तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुमच्यासाठी एक चांगला ब्रोकर आहे, तो म्हणजे एंजल वन. एंजल वन या असणाऱ्या ब्रोकरकडे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तिथं तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू शकता. त्यामध्ये कम्युनिटी मार्केट, करन्सी मार्केट असेल, त्याच्यानंतर होल्डिंगमध्ये शेअर्स खरेदी विक्री असेल, म्युच्युअल फंड असेल, त्या सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, त्यावर क्लिक करून तुम्ही असणाऱ्या सगळ्यात जुन्या आणि विश्वासू ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचं सेक्टर कोणतं हो, तर त्याच्यानंतर सेक्टर म्हणजे फुटवेअर सेक्टर. आता फुटवेअर सेक्टरमध्ये काय पाहायला मिळतं, आता जसं की आता सणासुदीच्या काळामध्ये जसं दिवाळीमध्ये काय असतो, सगळ्यात जास्त प्रमाणात शूज असतील, म्हणजे काय चप्पल असेल, त्याच्यानंतर सँडल्स असतील, शूज असतील, हिल्स असतील, ह्या सगळ्यामध्ये जास्त प्रमाणात खरेदी पाहायला मिळू शकते. ठीक आहे. म्हणजेच काय, फेस्टिव्ह सीझनमध्ये हेच जास्त प्रमाणात खरेदी विक्री होते. मग त्यामधल्या कोणत्या कंपन्या असतात, टॉपची कंपनी म्हटल्या तर रिलॅक्सो असेल, त्याच्यानंतर बाटा, त्याच्यानंतर कॅम्पस, मेट्रो ब्रँड्स, ह्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, ह्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॉफिटची शक्यता असते. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कंपन्या आहेत फुटवेअरमधल्या, जसं की मिर्झा इंटरनॅशनल असेल, त्याच्यानंतर लायब्रेटी शूज असेल, सुपर हाऊस असेल, म्हणजे ह्या ज्या कंपन्या असतात त्या शूज बनवण्यासाठी किंवा फुटवेअर बनवण्यासाठी ज्या ॲक्सेसरीज असतात तर ते कंपन्यांची त्यांचं जे काय पार्ट असतात ते ह्या कंपन्या बनवतात. समजलं. म्हणजे तुम्हाला जर फुटवेअर रिलेटेड कंपन्या शोधायच्या असतील तर तुम्ही ह्या कंपन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आणि ह्या सर्वांचं फंडामेंटल, ह्या सगळ्या कंपन्या आपण रिकमेंड करत नाही. सो ह्याचं तुम्ही स्वतः फंडामेंटल अनालिसिस करा आणि मगच ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊन जाईल. समजलं. आणि त्याच्यानंतरचं सेक्टर जर आपण पाहायला गेलं तर ते कोणतं असेल हो, तर फायनान्स सेक्टर. लक्षात ठेवा, दिवाळीमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट खरेदी करायची असेल किंवा कोणती गोष्ट विक्री करायची असेल, ठीक आहे, तर इथं काय येणार आहे, फायनान्स ही गोष्ट येणारच आहे, म्हणजे बँक येणारच आहे. त्याच्यामुळं काय, मोठ्या वस्तू जर तुम्ही खरेदी करणार असाल, लोक काय करतात, होम अप्लायन्सेस म्हणजे घरगुती सामान खरेदी करतात, फराळाचं सामान खरेदी करतात, चैनीच्या वस्तू खरेदी करतात, जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात, काही जण नवीन बिझनेस टाकत असतात दिवाळीमध्ये. ह्या सगळ्याला काय लागतात, पैसे लागतात. मग हे पैसे कुठून मिळतात, एकतर बँकेमधून मिळतात किंवा NBFC कंपन्यामधून मिळतात. बँकेमधून तुम्ही प्रायव्हेट बँका, पब्लिक बँकामधून कर्ज काढू शकता किंवा तुम्ही FD करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट करत असता बँकमध्ये पण. आणि जर NBFC कंपन्या म्हणजे काय, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, म्हणजेच कसं, ज्या की बँकेसारख्या असतात पण बँक नसतात. फॉर एक्झाम्पल जसं की बजाज फायनान्स असेल. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो, EMI वर नवीन वस्तू खरेदी करतो आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या, तर छोट्या स्मॉल फायनान्स कंपन्या आपल्याला मदत करतात. ठीक आहे. म्हणजे लोन देतात. समजलं. म्हणजे त्या सगळ्या फायनान्स कंपन्या असतात. त्याच्यामुळं काय, तर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल, एकतर तुम्ही क्रेडिट कार्डवर खरेदी करणार लोनच्या माध्यमातून. समजलं. मग जसं की त्यांना प्रॉफिट होतं बँकेला, तुम्ही लोन काढत असता, इंटरेस्ट रेट पे करत असता, हे प्रॉफिट कोणाला होतं, बँकेला प्रॉफिट होतं. आणि त्यांच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला प्रॉफिट होऊन जाते. समजलं. सो या सर्वांमध्ये बँकिंग स्टॉक असतात, त्याच्यामध्ये बजाज फायनान्स सारख्या ज्या मार्केट लीडर आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट बघायला मिळू शकतं. आता फायनान्स कंपन्यामध्ये जसं की आपण सांगितलं 2 टाईप आहेत. एक म्हणजे बँका असतात, सगळ्या प्रायव्हेट बँका, पब्लिक बँका, त्याच्यामध्ये HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक असेल, SBI बँक असेल, ह्या सगळ्या बँका झाल्या. आणि NBFC कंपन्या जर आपण बघितलं, आता NBFC मध्ये पण आपल्याला खूप टाईप बघायला मिळू शकतात. ठीक आहे. आता NBFC मध्ये कोणती हो, बजाज फायनान्स, त्याच्यानंतर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी, त्याच्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, त्याच्यानंतर पॉवर फायनान्स, त्याच्यानंतर महिंद्रा फायनान्स, मुथूट फायनान्स असेल, L&T फायनान्स असेल, आदित्य बिर्ला फायनान्स असेल, टाटा कॅपिटल फायनान्स कंपनी असेल. म्हणजे ह्या ज्या 10 कंपन्या आपण दिलेल्या आहेत, ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न पाहायला मिळू शकतात. आता हे जे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, ही काय आज 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी किंवा 5 महिन्यासाठी करतोय का, तर ही इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मसाठी असते, म्हणजे 2 वर्ष, 5 वर्ष. ठीक आहे. या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्या पद्धतीनं परतावा पाहायला मिळू शकतो. समजलं. त्याच्यानंतर काय, आता थोडक्यात काय, आता आपण ही थोडकीच सेक्टर बघितली, 5 सेक्टर. ठीक आहे. त्यामध्ये आपण कोणते सेक्टर बघितले हो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं ते म्हणजे
आपलं असणार ऑटो सेक्टर, त्याच्यानंतरचं आपलं क्लॉथ सेक्टर, त्याच्यानंतर गोल्ड ज्वेलरी असेल, फुटवेअर सेक्टर असेल आणि फायनान्स का असेल. ठीक आहे. आता दिवाळीच्या म्हणजेच काय सणासुदीच्या काळात आपण कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करतोय किंवा विकत घेतोय त्या कंपन्यांचं फंडामेंटल अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आणि त्या शेअर्समध्येच गुंतवणूक करा. ठीक आहे. आपण फक्त एक 5 सेक्टर सांगितलेले आहेत, त्या 5 सेक्टरमधल्या त्या कंपन्या तुम्ही शोधा, त्याचं डीपमध्ये फायनान्शियल सर्व गोष्टी चेक करा, फंडामेंटल त्याचा अनालिसिस चेक करा आणि त्याच्यानंतरच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये फायदा घेऊ शकता, परतावा मिळू शकतो. समजलं. आता मुहूर्त ट्रेडिंगला घेतलेले शेअर्स चांगल्या पद्धतीने कारण त्या मुहूर्तावर आपण खरेदी करतोय म्हणजे त्याचा आपल्याला डेफिनेटली फायदा मिळू शकतो जर तुम्ही त्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस केलं तर. समजलं. तर लक्षात ठेवा, तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जसं की आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी डीपमध्ये सांगितल्या. ठीक आहे. दिवाळीला तुम्हाला तुमच्या परिवाराला आपल्या असणाऱ्या SK इन्व्हेस्टमेंट या चॅनल करून खूप खूप शुभेच्छा. याच पद्धतीने तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना तुम्ही सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे.